संपूर्ण भारतभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपात देखील दुर्गा देवीची स्थापना केली जाते। त्याचबरोबर पुरातन काळातील देवीची अनेक मंदिरं आपल्याकडे प्रसिद्ध आहेत, ज्या मंदिरात साक्षात जगदंबा भवानी मातेचं ठाण असल्याचं जाणवतं। अशाच महाराष्ट्रातील काही विशेष मंदिरांची माहिती आपण यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त जाणून घेणार आहोत। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात असलेलं साक्षात पार्वती मातेचा ठाणेगाव येथील पुरातन मंदिर। हेमाडपंथी स्वरूपात बांधकाम असलेलं हे मंदिर संपूर्ण कारंजा वासियांचं ग्रामदैवत आहे। ही देवी भक्तांच्या नवसाला पावणारी असून हे जागृत देवस्थान असल्याची सर्वदूर ख्याती आहे। त्यामुळे भाविक या ठिकाणी दूरवरून दर्शनासाठी येतात। मंदिराला 2 द्वारपाल असून जगदंबा मातेचं हे मंदिर 12व्या शतकात बांधलं असल्याचं सांगितलं जातं। खरं तर मंदिर हेमाडपंथी पद्धतीनं दगडाच्या साह्याने कोरीव काम करून बांधलं असल्याचं दिसून येते। या ठिकाणी साक्षात पार्वती मातेने चंडमुंड या राक्षसांचा वध करून इथेच ठाण मांडलं, म्हणून या गावाला ठाणेगाव असं नाव पडलं असल्याचं सांगितलं जातं। या देवीकडे केलेला जो नवस असतो तो पूर्ण होतो आणि आई जगदंबा नवसाला पावते अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। 11व्या किंवा 12व्या शतकातला असा याचा अंदाज आहे। आणि इथे आम्ही नवरात्रात 9 दिवस, अश्विन नवरात्रात 9 दिवस याचा मोठा उत्सव होतो। लाखोच्या संख्येने लोक उपस्थित असतात। तसंच चैत्रामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी असते आणि महाप्रसाद वगैरे दोन्ही वेळेस असतो, दोन्ही चैत्र नवरात्रात असतो। या मंदिरातील गाभाऱ्यात मूर्तीचे 2 मुकुट बघायला मिळतात। भाविकांचा थोडा गोंधळ यामुळे उडतो, मात्र समोरील मुकुट हा सिंहाचा असून त्यावर जगदंबा माता स्वार असल्याचं सांगितलं जातं। देवी ही स्वयंभू आहे आणि समोरच महादेवाची पिंड आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर वाघाच्या दगडी मूर्ती आहे। आतमध्ये प्रवेश करताच पुरातन पद्धतीने दगडी खांब असलेला सभामंडप आहे। गाभारा खोल असला तरी दुरून जगदंबा मातेचे दर्शन होते। आई जगदंबेचं रूप आणि तिचा साज बघून मन अगदीच प्रसन्न होतं। या ठिकाणी एक ऐतिहासिक कथाही सांगितली जाते। ती अशी आहे की कारंजाच्या जवळ असलेलं नागपूर जिल्ह्यातील काटोलची चंडिका माता, ठाणेगाव येथील जगदंबा माता आणि कारंजा तालुक्यातीलच येणगाव येथील जलदेवी माता ही तीनही मंदिरं एकाच रात्री बांधण्यात आले होते। दिवस उजाडताच फक्त येणगाव येथील मंदिर अर्धवट राहिलं होतं। त्यामुळे मंदिराची प्रचिती परिसरात आहे। या ठिकाणी नागपूर, काटोल, वर्धा, कारंजा यासह विविध ठिकाणांवरून भक्त दर्शनासाठी येतात आणि आपल्या प्रार्थना आई जगदंबेकडे करतात। वर्षभरात चैत्र आणि शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो। भाविकांच्या वतीने शेकडो घट आणि अखंड ज्योती या ठिकाणी लावल्या जातात। त्यासाठी महिनाभरापासूनच तयारी केली जाते आणि घटस्थापनेपासून ते तेजस्वी दृश्य अगदी डोळ्यात सामावते। अनेक जण या ज्योती बघण्यासाठी खरं तर मंदिरात येतात। कार्तिक महिन्यात काकड आरतीसह पूजापाठ चालतो आणि पौर्णिमेला भंडारा म्हणजेच महाप्रसाद होतो। त्यामुळे पार्वती मातेच्या वास्तव्याची अनोखी आख्यायिका असलेलं येणगाव येथील प्रसिद्ध पुरातन मंदिर कारंजावासियांचं ग्रामदैवत आहे।